नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीति आयोगावर आधारित महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, नीति आयोग यावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हमखास प्रश्न बघायला मिळतात. तर त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीति आयोग त्यावर आधारित महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा करणार आहे. एक महत्त्वाची अपडेट यामध्ये बघा, नीति आयोगाचे जे नवीन उपाध्यक्ष आहेत, नवीन उपाध्यक्ष डॉक्टर अशोक लाहिरी. नाव लक्षात ठेवा, येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न 100% बघायला मिळेल. ठीक आहे. आता नीति आयोग त्याच्याविषयी बरीचशी माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नीति आयोग, त्याचा फुल फॉर्म, सध्याचे उपाध्यक्ष. ठीक आहे. तर बघा, सध्याचे जे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर अशोक लाहिरी. यापूर्वी जे उपाध्यक्ष होते ते होते सुमन बेरी. बघा, डॉक्टर अशोक लाहिरी यांनी सुमन बेरी यांची जागा घेतलेली आहे. नीति आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 साली झालेली आहे. प्लॅनिंग कमिशन जे आहे त्याची जागा आता नीति आयोगाने घेतलेली आहे. असे बरेचसे प्रश्न आपल्याला पेपरला येऊ शकतात. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, MCQ प्रश्न जे आहेत महत्त्वाचे पेपरला येण्यासारखे ते आपण यामध्ये चर्चा करणार आहे. हे पण लक्षात ठेवा, पहिले जे अध्यक्ष नीति आयोगाचे कोण होते, अरविंद पानगडिया हे नीति आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. सध्या कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीति आयोगाचे अध्यक्ष आहेत. देशाचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न, नीति आयोगावर आधारित आपण महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा करत आहोत. त्यामध्ये नीति आयोगाची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 2014, 1 जानेवारी 2015, 26 जानेवारी 2015 आणि 2 ऑक्टोबर 2014. तर बघा, नीति आयोग जे आहे, नीति आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 साली. ऑप्शन बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, नीति आयोगाने कोणत्या संस्थेची जागा घेतली आहे? RBI, योजना आयोग, वित्त आयोग आणि सेबी. तर बघा, हा प्रश्न आपल्याला हमखास किंवा नीति आयोगावर आधारित आपल्याला हमखास प्रश्न बघायला मिळतात. तर नीति आयोग जे आहे ते प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोगाची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी, योजना आयोग. पुढे बघा, प्रश्न तिसरा, नीति आयोगाचे पूर्ण नाव काय आहे? बघा, फुल फॉर्म विचारला आपल्याला, नीति NITI. ठीक आहे. तर बघा, हा लोगो आहे नीति आयोगाचा. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीति आयोगाचं काय आहे, फुल फॉर्म आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला ऑप्शन कन्फ्यूज होण्यासारखे त्या ठिकाणी दिलेले असतात, जसं की नॅशनल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया, न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट, नॅशनल इनोव्हेशन ट्रस्ट ऑफ इंडिया. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा या ठिकाणी, नीति आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, वित्तमंत्री आणि उपराष्ट्रपती. बघा, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे नीति आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पदसिद्ध असतात. ठीक आहे. देशाचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जो कोणी पंतप्रधान या पदावर कार्य करेल तो व्यक्ती त्या ठिकाणी नीति आयोगाचा अध्यक्ष म्हणून कामकाज करावे लागतील. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नीति आयोगाचे अध्यक्ष जे असतात ते देशाचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष असतात. आणि सध्या कोण आहे तर नरेंद्र मोदी हे नीति आयोगाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न 5, नीति आयोगाचे मुख्य कार्य काय आहे? धोरण तयार करणे,
कर गोळा करणे, कर्ज देणे आणि विमा देणे. तर बघा, नीती आयोगाचे जे मुख्य कार्य आहे ते काय आहे? धोरण तयार करणे हे नीती आयोगाचं मुख्य कार्य आहे. म्हणजे दिलेलं जे ऑप्शन आहे त्यानुसार, ठीक आहे, लक्षात घ्या, आपल्याला जे ऑप्शन दिलेले असतात त्यानुसार धोरण तयार करणे हे या ऑप्शन मध्ये योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. पुढे बघा, 6वा प्रश्न, नीती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता. तर नीती आयोग जे आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे? दिल्ली, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, नीती आयोगामध्ये उपाध्यक्ष कोण नियुक्त करतो? बघा, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि वित्तमंत्री. नीती आयोगाचं जे उपाध्यक्ष असतात, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करतो? पंतप्रधान करतात. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नीती आयोगामध्ये जे उपाध्यक्ष असतात त्यांची निवड पंतप्रधानांच्या माध्यमातून केली जाते. ठीक आहे. ऑप्शन बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे 8वा प्रश्न, नीती आयोगामध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व कोण करतात? बघा, जे काही राज्य आहेत त्या राज्याचं रिप्रेझेंटेटिव्ह, ठीक आहे, म्हणजे प्रतिनिधित्व कोण करतात? राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, न्यायाधीश. तर बघा, संबंधित राज्याचे मुख्यमंत्री हे त्या राज्याचे काय असतात? रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ठीक आहे. मुख्यमंत्री हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न 9, नीती आयोगाचा उद्देश काय आहे? आर्थिक विकास, करवाढ, विमा, बँकिंग. तर मित्रांनो बघा, असे जे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला ऑप्शन नुसार त्या ठिकाणी जायचं असतं. तर यामध्ये योग्य जे ऑप्शन आहे ते काय? आर्थिक विकास. ठीक आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढे जाऊयात. प्रश्न 10वा बघा, नीती आयोगाचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? कृषी, वित्त, विकास व नियोजन आणि शिक्षण. तर बघा, नीती आयोगाचा संबंध जे आहे ते कशाशी आहे? विकास व नियोजन, डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग ह्याच्याशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. 11वा प्रश्न, नीती आयोग थिंक टँक म्हणून ओळखला जातो. बघा, लक्षात ठेवा, आपण नीती आयोगाला काय म्हणतात? थिंक टँक असं देखील म्हणतात. नीती आयोगाला काय म्हणतात? थिंक टँक. ठीक आहे. नीती आयोग थिंक टँक म्हणून ओळखला जातो. कारण काय? बघा, कर्ज देतो, धोरण सल्ला देतो, कर गोळा करतो आणि विमा देतो. तर बघा, नीती आयोग जे आहे धोरण आणि सल्ला देतो म्हणून त्याला काय म्हणतात? आपण थिंक टँक असं म्हटला जातो. ठीक आहे. प्रश्न 12वा बघा, नीती आयोगाचे एक कार्य काय आहे? बघा, असे जे प्रश्न असतात काय करायचं आपल्याला? ऑप्शन नुसार, ठीक आहे, ऑप्शन नुसार ते प्रश्न आपल्याला योग्य उत्तर त्यातून शोधायचं आहे. राज्यांना मदत करणे, कर गोळा करणे, विमा देणे आणि कर्ज देणे. तर नीती आयोगाचं जे कार्य आहे त्यापैकी महत्वाचे जे कार्य आहे काय? राज्यांना मदत करणे. आर्थिक मदत असेल तर त्या संदर्भात आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर नीती आयोगाचं हे एक महत्वाचं कार्य आहे. पुढे बघा, प्रश्न 13वा, नीती आयोग कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन वापरते? बघा, बॉटम अप, तळापासून वर, टॉप डाऊन, रँडम आणि प्रायव्हेट. बघा, नीती आयोग जे आहे ते तळापासून वर अशा प्रकारचा दृष्टिकोन वापरते. ठीक आहे. बॉटम अप, तळापासून वरपर्यंत. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. पुढे, योजना आयोगाची स्थापना कधी झाली होती? 1947, 1950, 1952 आणि 1960. बघा, आपल्याला माहिती आहे नीती आयोगाने योजना आयोगाची स्थापना घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे योजना आयोगाची जागा घेतलेली आहे. तर आपल्याला हे पण माहिती असणं आवश्यक आहे की योजना आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन कधी स्थापन झालं होतं? 1950 मध्ये. ठीक आहे, 1950 हे बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये, योजना आयोग कोणत्या प्रकारचे नियोजन करत होता? बघा, बॉटम अप, टॉप डाऊन, रँडम आणि प्रायव्हेट, वरून खाली.
तर बघा टॉप डाऊन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नीती आयोग जे आहे ते कसं आहे बॉटम अप. ठीक आहे. आणि योजना आयोग कसं कसं होतं टॉप डाऊन म्हणजे वरून खालीपर्यंत. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीती आयोग त्याच्यावर आधारित महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा केली आहे. एखादा प्रश्नाचं उत्तर जर सांगताना चुकीचं वाटलं असेल किंवा चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून या ठिकाणी नक्की सांगू शकता. आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील. मित्रांनो आपलं एक चॅनल आहे माय माय कॉमर्स लॅब टेलिग्राम चॅनल. तिथेही तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता जेणेकरून पुढील नोटिफिकेशन अपडेट आपल्याला त्या ठिकाणी वेळोवेळी पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.